दरवर्षी कोल्हापूर शहराजवळ असलेला कळंबा तलाव हा ऑगस्ट महिन्यामध्ये ओव्हरफ्लो होत होता, मात्र यावेळी हा जून महिन्यातच ओव्हरफ्लो झालेला आहे। आपण बघतोय कळंबा तलाव हा ओव्हरफ्लो झाला आहे आणि त्याची ही दृश्य ज्या पद्धतीनं कळंबा तलाव पूर्ण 100% भरलेला आहे आणि त्याच्यानंतर ओव्हरफ्लो झाला आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गेल्या 2 ते 3 दिवसांपासून पावसाची संततधार आहे ती पाहायला मिळत आहे। ग्रामीण भागामध्ये देखील पाऊस खूप मोठ्या प्रमाणात कोसळत आहे आणि म्हणूनच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व नद्या या दुथडी भरून वाहताना पाहायला मिळत आहेत। पंचगंगा नदीची पाण्याची पातळी देखील झपाट्यानं वाढलेली आहे आणि म्हणूनच जिल्हा प्रशासनाच्या वतीनं सतर्कतेचा इशारा आहे तो देखील दिलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कोल्हापूर शहराला त्याचबरोबर आसपासच्या गावांना वरदान ठरणारा हा कळंबा तलाव आहे। एक आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो आणि या ठिकाणी नुकताच हा कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाल्यानंतर या ठिकाणी पर्यटक देखील खूप मोठ्या संख्येने येत असतात। कोल्हापूर शहरातील कोल्हापूर शहराच्या आजूबाजूच्या गावातील देखील नागरिक या ठिकाणी कळंबा तलावाचा आनंद लुटण्यासाठी या ठिकाणी येत असतात। मात्र प्रशासन या सगळ्या नागरिकांच्या पर्यटकांच्या हालचालीवर लक्ष ठेवून असतं, कारण गेल्या 2 वर्षांपूर्वी या ठिकाणी एक दुर्घटना घडली होती। वाहून जाता जाता 2 तरुण आहेत ते वाचले होते। त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये याच्यासाठी प्रयत्न आहे तो प्रशासनाच्या वतीनं केला जातोय। आणि आता कळंबा तलाव ओव्हरफ्लो झाला असला तरी इथे येणाऱ्या प्रत्येक पर्यटकानं काळजी घेऊनच इथल्या पाण्याचा आहे तो आनंद लुटला पाहिजे। विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।